नमस्कार मंडळी, मी श्याम चितळे. मंडळी, मी आज तुम्हाला घेऊन आलो आहे मोताळा तालुक्यातील तारापूर या गावी. या गावाचे नाव राजा हरिश्चंद्राच्या पत्नी राणी तारामतीवरून तारापूर पडले आहे आणि राजा हरिश्चंद्र व तारामती यांनी या गावातील अंबा मातेची स्थापना केली होती असा इतिहास आहे. आज आपण या अंबा मातेचे दर्शन घेणार आहोत. चला तर मग. मंदिराच्या एकदम मागच्या भागामध्ये पुरातन अशा मूर्त्या दिसून येतात, परंतु त्यांना आता सध्या शेंदूर लावलेला आहे. या ठिकाणी ही राजा हरिश्चंद्राची मूर्ती आणि राणी तारामती आणि रोहिदास महाराज यांच्या मूर्त्या आहेत. आणखी सुद्धा मूर्त्या या ठिकाणी आहेत. मंडळी, जाणकारांनी या मूर्त्या कशाच्या आहेत याबद्दल आपली कमेंट जरूर नोंदवावी. मंडळी, या मंदिरावर जेव्हा परकीय आक्रमण झाले होते त्यावेळी त्यांनी जुन्या हेमाडपंथी मंदिराची तोडफोड केली होती आणि या मंदिरात पूर्वी 5 फूट उंच सोन्याची मूर्ती होती असे सांगतात. परकीय आक्रमणाच्या वेळी ती मूर्ती वाचवण्यासाठी तारापूर येथील गावकऱ्यांनी आपले घरे पाडून त्या दगड विटांनी ती मूर्ती झाकून ठेवली होती आणि तिथेही माझ्या मागे तुम्ही पाहताय टेकडी तयार झाली. त्या टेकडीच्या शिखरावर आजही देवीची पूजा केली जाते. तर मंडळी, हीच ती टेकडी आहे. आज ती आपण टेकडी पाहणार आहोत. चला तर मग आपण या टेकडीवर. तर मंडळी, या टेकडीवर आपण आज जाणार आहोत. एक टेकडीला गडी सुद्धा म्हणतात. बहुधा ही पुरातन गडी असावी. या टेकडीवरून मंदिराचे विहंगम दृश्य सुद्धा अतिशय चांगले दिसेल असं मला तरी वाटतं. हे पहा मंडळी, मंदिराचं विहंगम दृश्य. आजूबाजूचा परिसर अतिशय संपन्न असा आहे. केळी वगैरेचं पीक अत्यंत मुबलक प्रमाणात दिसून येतं. तर मंडळी, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या टेकडीवर अजूनही मातेची पूजा गावकऱ्यांतर्फे केली जाते. मंदिराचे भ्रमण करत असताना मला एका भक्तांची भेट झाली. त्या भक्तांकडून आपण देवीच्या मंदिराविषयी थोडक्यात माहिती घेऊया. माझं नाव दिनकर काशीराम जानोरकर, राहणार इब्राहिमपूर, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा. मंदिराचा इतिहास. इथं हरिश्चंद्र राजा आणि तारामतीचं वास्तव्य होतं. अंबादेवी संस्थान म्हणून हे प्रकट आहे. हरिश्चंद्र राजा तारामतीनं अटी वास्तव्य करून गेले निघून. त्यानं अटी खूप दान केलं म्हणता. पुरातन मंदिर होतं, त्याच्यावर काही मोडी अक्षर होते, ते बी अजून कोणाला समजले नाही. अजून काहीतरी मोठाले दगड पडलेले आहेत, त्याच्यावर मोडी अक्षर अजून बी हयात तयार आहेत. करतो. आणि एक टेकडी आहे, तिथं अंदर पुरातन काळातलं मंदिर आहे. समोर दरवाजा खोदताना दरवाजा खुल्ला पडला होता. नंतर तो दरवाजा भुजा लागला काही कारणास्तव. कारण काही आईच्या शक्तीमुळे तो दरवाजा खोलू शकले नाही. मंडळी, आबांसोबत आपण गडीचा दरवाजा पाहायला चाललोय. मंडळी,
ज्यांनी आपल्याला थोडक्यात मुलाखत दिली ते मला गडीचा दरवाजा दाखवण्यासाठी घेऊन आले. हा आपण गडीचा दरवाजा बघूया. तर काका, या गडीविषयी काही आपणास माहिती आहे का? कारण हे पूर्वीचे लोक सांगत होते की अंदर एक मंदिर आहे, तिचं अंदर सोन्याची मूर्ती आहे, भव्य मंदिर आहे. असे पुराणे लोक जे होते आमच्यापेक्षा वडीलधारे त्यांनी सांगितलं आहे. JCB आणून हे खोदण्याचा प्रयत्न केला पण ते इबीनं खोदू दिलं नाही. याच्यातून मोठा सर्प निघालता आणि भुंगे निघत. म्हणजे याला पाठपुरावा मिळतो. हा मंडळी, या काकांनी मला या गडीचा दरवाजा प्रत्यक्षात दाखवला आणि खरोखर तिथे जुन्या विटांचं बांधकाम आहे मंडळी. म्हणजे राजा हरिश्चंद्र आणि तारामती याच्या गोष्टीला हा सबळ पुरावा आहे. तर आपण सुद्धा इथे येऊन या मातेचं दर्शन घ्यावं आणि ही गडी सुद्धा पाहावी आणि या ठिकाणी असलेले बांधकाम सुद्धा निरीक्षण करावा. चला तर मग मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. एक शिलालेख वजा दगड मला दिसलाय, त्याच्यावरची नावं वाचता येत नाही, पण तरीसुद्धा जाणकारांनी याच्यावर आपलं मत व्यक्त करावं, म्हणजे इतिहासाचा उलगडा होईल. मंदिराच्या या पुरातन खांबावरून या मंदिराच्या भव्यतेची मंडळी आपणास कल्पना येईल. हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचे होते, परंतु नंतर बुलढाणा अर्बन परिवाराने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.